लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर नामांतराला 2 वर्ष पूर्ण, मात्र नाशिकमध्ये दिशादर्शक फलक अजूनही जुन्याच नावाने. छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नामांतराचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 16 जुलै 2022 रोजी घेतला होता. त्यानंतर 16 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत नामफलकाचे अनावरणही करण्यात आले. या ऐतिहासिक निर्णयाला लवकरच 2 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरातील दिशादर्शक फलकांवर मात्र अजूनही औरंगाबाद हेच नाव झळकत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे यासंबंधी वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाने पुढाकार घेत लेखानगर आणि वडाळा गावातील दिशादर्शक फलकांवरून औरंगाबाद हे जुने नाव पुसून छत्रपती संभाजीनगर असे नवीन फलक स्वखर्चाने तयार करून क्रेनच्या सहाय्याने लावलेत. यावेळी हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख सागर देशमुख, इंदिरानगर आहेर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष दत्ता दंडगव्हाळ, शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश कदम, पिंटू कापसे, शरद जाधव, विक्रम गायकवाड, तेजस सावंत, मयूर आवटे, प्रतीक फड, राम राजगिरे, स्वप्नील वाघ, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते. 16 जुलै 2022 रोजी औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. नाशिक शहरातील नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या दिशादर्शक फलकांवरती आजही औरंगाबाद असं नाव होतं. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू जनसंपर्क कार्यालय असेल, सकल हिंदू समाज असेल, आम्ही नाशिक महानगरपालिकेचा बांधकाम विभाग नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र तरी देखील या लोकांनी नागरिकांच्या भावनांचा अनादर केला आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी ते नाव बदललेलं नव्हतं. शेवटी आज हिंदू जनसंपर्क कार्यालय, शौर्य फाउंडेशन आणि सकल हिंदू समाज सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीमध्ये आज हिंदू जनसंपर्क कार्यालयाने स्वखर्चाने क्रेनच्या साह्याने लेखानगर असेल, वडाळा गाव असेल, त्या ठिकाणचं औरंगाबाद हे हिरवं निशाण पुसून छत्रपती संभाजी महाराजांचं नामकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.